हाय गर्ल्स, क्वेश्चन नंबर एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड प्रॉब्लेम बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 sec square x into dx upon 3 tan square x plus 4 tan x plus 1. ह्याच्यामध्ये अगोदर i इक्वल्स टू हे पूर्ण फंक्शन ॲज इट इज लिहून टाकायचं. देन tan x म्हणजेच काय आहे, सपोज tan x इक्वल्स टू टी आहे आणि टेनचे डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू काय भेटणार आहे, डी टी भेटणार आहे. याचा अर्थ सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या प्लेसवर म्हणजे एवढ्याच्या प्लेसवर आपण काय पुट करू शकतो, डी टी, आणि ह्याच्यामध्ये टेनच्या प्लेसवर काय पुट करू शकतो, टी. आता ज्यावेळेस आपल्याला लिमिट चेंज करायची, सपोज लोअर लिमिट इथं 0 आहे आणि अप्पर लिमिट काय आहे π/4, एक्स इक्वल्स टू जर आपण 0 कन्सिडर केलं तर ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुटअप करायची. म्हणजे टी इक्वल्स टू काय आहे, tan x आहे. सपोज आपण लिमिट x इक्वल्स टू 0 घेतली तर t इक्वल्स टू tan x म्हणजेच tan काय घ्यावं लागणार आहे, 0, आणि tan 0ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0. म्हणजेच आपल्याला लोअर लिमिट काय घ्यावं लागणार आहे, 0. आता सपोज आपण π/4 कन्सिडर केलं तर याच्यामध्ये x इक्वल्स टू काय दिलेलं आहे, π/4 आहे. म्हणजेच t इक्वल्स टू tan x आणि t इक्वल्स टू काय येणार आहे, tan x ची व्हॅल्यू काय येणार आहे, π/4, आणि tan π/4 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे t इक्वल्स टू 1. मग जी लिमिट 0 to π/4 होती, लिमिट काय चेंज करायची, फ्रॉम 0 to 1. i इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 वरी काय घ्यायचं, सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या प्लेसवर डी टी अपॉन 3 tan स्क्वेअर एक्स म्हणजेच काय 3t स्क्वेअर प्लस 4 tan x म्हणजेच काय 4t प्लस 1. आता ह्याच्यातून जर आपण 3 कॉमन काढले, 3 सपोज आपण कॉमन काढले तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 डी टी अपॉन ह्याच्यातून 3 जर आपण कॉमन काढले तर इथं काय राहणार आहे, टी स्क्वेअर प्लस इथं येणार आहे 4/3t प्लस इकडं काय येणार आहे 1/3. आता 1/3 ऑलरेडी बाहेर आहेत. आता ह्याच्यामध्ये परत जे आपण सोडवत होतो अगोदर इंटिग्रेशनचे गणित विदाऊट इंटरवलचे, म्हणजे त्याच्यामध्ये ही लिमिट नव्हती, विदाऊट लिमिटचे, तर तसंच इथं काय करायचं, फक्त हा जो टी आहे त्या टीचा कोइफिशियंट काय आहे 4/3, त्या 4/3चा स्क्वेअर जर आपण केला तर तो काय येणार आहे, टीचा कोइफिशियंट आहे 4/3, त्या 4/3चे आपल्याला काय करायचे, हाफ करायचे, म्हणजे 4/6 भेटणार आहे. म्हणजे इथं 2/3 भेटणार आहे. आणि 2/3चा जर आपण स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर आपल्याला काय भेटणार आहे, 4/9. मग एकदा 4/9 काय करायचे, ॲड करायचे, आणि एकदा काय करायचे, सबस्ट्रॅक्ट करायचे, प्लस 1/3 ॲज इट इज. आता हे 1/3 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 ह्याच्यामध्ये जर आपण घेतलं तर इथं काय येणार आहे, टी प्लस ह्याचं जर स्क्वेअर रूट काढलं 4/9चं तर 2/3 भेटणार आहे. टी प्लस 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस परत ह्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते काय भेटणार आहे, 1/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे 1/3 ॲज इट इज. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 1/x² मायनस a² जर असेल तर आन्सर काय येणार आहे, 1/2a. 2a म्हणजेच 2 × 1/3 याची व्हॅल्यू काय घ्यायची, 1/3. आता हा 3 आणि हा 3 काय होणार आहे, कॅन्सल. इक्वल्स टू लॉग मॉड ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a, आणि लिमिट काय आहे, फ्रॉम 0 to 1. आता ही जी 0 to 1 ची लिमिट आपण पुट केली, हे ॲज इट इज. इथं जर आपण लिमिट पुट केली, सपोज लिमिट पुट करायच्या अगोदर ह्यांचं कॅल्क्युलेशन करून घ्या. म्हणजे हे टी प्लस दोन्हींचा बेस सेम आहे, तो काय करा, एकदा असल्या 2 - 1 केलं तर आन्सर काय येणार आहे, 1. 3t प्लस 1/3 येणार आहे. आणि अपॉनमध्ये परत काय करायचं, परत जर आपण कॅल्क्युलेशन केलं इथलचं तर इथं तेच येणार आहे, टी प्लस, फक्त इथं काय येणार आहे, 2 + 1 3 येणार आहे. मग टी प्लस 3/3 जर केलं तर 3 3 कॅन्सल होऊन काय राहते, टी प्लस 1 राहणार आहे. म्हणजेच हे इथं आपल्याला काय भेटणार आहे, टी प्लस 1. आता एकदा लिमिट 1 पुट करा आणि एकदा 0 पुट करा. म्हणजे 1/2 ॲज इट इज लॉग ऑफ 1 + 1/3 अपॉन 1 + 1 मायनसमध्ये लॉग ऑफ काय घेतो आपण, 0 + 1/3 अपॉनमध्ये काय घ्यायचं, 0 + 1. 1/2 ॲज इट इज. आता इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर लॉग ऑफ 3 × 1 केलं तर 3 + 1/3 अपॉनमध्ये काय येणार आहे, 2. म्हणजे इथं 4/3 अपॉनमध्ये काय येणार आहे, 2. आणि परत जर कॅल्क्युलेशन केलं तर 4/3 डिवाइडचं काय करायचं, इंटू 2/1चं काय करायचं, 1/2. म्हणजे 4/ आपल्याला काय भेटणार आहे, 6 भेटणार आहे. आणि परत 4/6चं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे 2 × 2 = 4, 2 × 3 = 6. म्हणजे इथं काय भेटणार आहे, 2/3 मायनस हे 1/3 ॲज इट इज, कारण बेसचं 1 नाही घेतलं तरी चालते. हे लॉग ए मायनस लॉग बी असेल तर त्याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो, लॉग a/b च्या फॉर्ममध्ये लिहितो. हा लॉग ए
आणि परत अपॉनमध्ये आपल्याला काय घ्यायचा बी. लॉग ए बाय बी हे 3 काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत, म्हणजेच फक्त काय राहते 1/2 लॉग 2. त्याच्यानंतर पुढचं बघा क्वेश्चन नंबर 3. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 sin 2x अपॉन sin to the power 4x प्लस cos to the power 4x इंटू dx. आता हे सुद्धा त्याच टाईपमध्ये, फक्त इथं तुम्हाला sin 2x म्हटल्यानंतर फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला कोणता आहे 2 sin x इंटू cos x हा फॉर्म्युला यूज करायचा. पण बेसमध्ये sin to the power 4x आहे आणि cos to the power 4x आहे. मग त्याच्यासाठी अगोदर काय करायचं डिवाइड बाय cos to the power 4x दोन्ही साईडला, म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं cos to the power 4x ने डिवाइड करायचं. सपोज हे इथं अगोदर फॉर्म्युला यूज केला, त्याला डिवाइड केलं cos to the power 4x न, आणि खालच्या बेसला सुद्धा पूर्ण cos to the power 4x ने डिवाइड केलं. त्याच्यानंतर इथं जर आपण 4x ने डिवाइड केलं तर इथं काय राहणार आहे, सपोज हे 4 आहे त्याच्यामधलं मी sin x सोबत एक cos घेतला, म्हणजे sin अपॉन cos काय करता येते tan. आणि इकडं काय राहणार आहे मग हे cos आहे आणि इकडं आपण एक इथे जर आपण डिवाइड केलं तर इथं काय राहणार आहे एक cos x इकडे घेतला आपण, cos to the power 4 होतं, म्हणजे इथं काय राहणार आहे cos क्यूब x. आता हा एक cos आणि ह्याच्यातला एक cos कटला, म्हणजे 1/cos² x राहिलं. बघा इथं 1/cos² x आणि हे काय sin x अपॉन cos x. आता त्याच्यानंतर अपॉनमध्ये काय करायचं sin to the power 4x अपॉनमध्ये cos to the power 4x, कारण a प्लस बी अपॉन सी असेल तर आपण दोन्हीला काय करतो ह्याच्यामध्ये डिवाइड करतो. म्हणजे sin to the power 4x अपॉन cos to the power 4x प्लस cos to the power 4x ला जर cos to the power 4x ने डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटणार आहे 1 भेटणार आहे इंटू dx. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/4 जर आपण घेतलं तर 2 sin बाय cos काय येणार आहे tan इंटू 1/cos² काय येणार आहे sec² x इंटू dx. अपॉनमध्ये इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर sin बाय cos काय येणार आहे tan, म्हणजे sin to the power 4x अपॉन cos to the power 4x जर केलं तर tan to the power काय असणार आहे 4x प्लस 1. आणि परत ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर tan² x ब्रॅकेटचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर प्लसमध्ये काय घ्यायचं 1, म्हणजे ह्याला आपण या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. आता इथं tan² x ची व्हॅल्यू सपोज आपण जर टी पुट केली, लक्ष द्या tan² x ची व्हॅल्यू सपोज आपण टी पुट केली तर ह्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह काढला तर 2 tan x इंटू टॅनचा डेरिव्हेटिव्ह जर परत काढला तर sec² x इंटू dx हे आपल्याला काय भेटणार आहे dt. म्हणजे एवढ्याच्या प्लेसवर आपण काय पुट करू शकतो dt पुट करू शकतो. ती व्हॅल्यू आपली न्यूमरेटरमध्ये आलेली आहे. आता लिमिट कशी चेंज करायची, सपोज x = 0 असेल आणि अप्पर लिमिट काय आहे x = π/4 आहे, तर t ची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केली ती t = tan² x आपण कन्सिडर केलं. ह्याच्यामध्ये जर x ची व्हॅल्यू आपण 0 ठेवली तर tan² x ची व्हॅल्यू काय पुट करायची 0, म्हणजे t ची व्हॅल्यू काय आलेली आहे 0, म्हणजे जी लोअर लिमिट आहे 0 ती आपली 0च राहणार आहे. सपोज π/4 आपण लिमिट पुट केली तर t = काय होतं tan² x होतं, म्हणजे t = tan² x ची व्हॅल्यू सपोज आपण आता अप्पर लिमिट घेतली म्हणजे π/4. आता tan π/4 कशाला म्हणतो आपण tan 45 ला, tan 45 ची व्हॅल्यू काय येते 1 आणि 1चा स्क्वेअर जरी केला तर आन्सर काय येणार आहे 1, म्हणजे लोअर लिमिट आपली 0 येणार आहे आणि अप्पर लिमिट काय येणार आहे 1 येणार आहे फ्रॉम 0 to 1. एवढ्याच्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं dt, कारण ह्याची व्हॅल्यू काय आलेली आहे dt. अपॉनमध्ये tan² x ब्रॅकेटचा स्क्वेअर जर असेल तर tan² ची व्हॅल्यू आपण काय ठेवली होती t, म्हणजेच टीचा काय येणार आहे स्क्वेअर आणि प्लस 1, किंवा त्याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकतो 1 + t². आता dt अपॉन 1 + t² असेल तर ह्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे tan इनव्हर्स ऑफ t येणार आहे, किंवा 1/1 + x² असेल तर आपण ह्याचं इंटिग्रेशन काय घेतो tan इनव्हर्स ऑफ x घेतो. तसं इथं जर t² असेल तर tan इनव्हर्स ऑफ काय घ्यायचं t, आणि लिमिट काय आहे फ्रॉम 0 to 1. आता एकदा tan इनव्हर्स ऑफ 1 म्हणजे अप्पर लिमिट मायनस tan इनव्हर्स ऑफ 0. tan इनव्हर्स ऑफ 1 ही व्हॅल्यू कशाची आहे π/4 ची आहे, मायनस tan इनव्हर्स ऑफ 0 ही व्हॅल्यू कशाची आहे 0 ची, म्हणजे आन्सर काय येणार आहे π/4. क्वेश्चन नंबर 4 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2π √cos x इंटू sin क्यूब x इंटू dx. त्याच फॉर्ममध्ये घ्यायचं, फक्त sin क्यूब x ला आपण कसं लिहू शकतो sin² x इंटू sin x dxच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता हे √cos x ॲज इट इज हे सुद्धा कॉसच्या फॉर्ममध्ये आणा. sin² x म्हणजेच आपण काय लिहू शकतो 1 - cos² x इंटू sin x इंटू dx ॲज इट इज करा. पुट cos x = t. सपोज आपण cos x ची व्हॅल्यू जर t पुट केली तर
मायनस साइन एक्स डी एक्स याची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करावं लागणार आहे, डी टी पुट करावं लागणार आहे. सपोज एक्स इक्वल्स टू 0 असेल आणि एक्स इक्वल्स टू 2π असेल. जर एक्स इक्वल्स टू 0 असेल तर आपण टी काय पुट केलं तर कॉस एक्स पुट केलं तर टी इक्वल्स टू काय होतं कॉस एक्स. सपोज एक्स इक्वल्स टू 0 जर घेतलं तर टी म्हणजेच काय येणार आहे कॉस 0 आणि कॉस 0ची व्हॅल्यू काय येणार आहे 1. म्हणजे जी लोअर लिमिट आहे ती 0च्या ऐवजी काय येणार आहे 1 येणार आहे. आता अप्पर लिमिट काय आहे 2π आहे. तर आपण टी इक्वल्स टू कॉस एक्स आणि टी इक्वल्स टू कॉस एक्स, एक्स म्हणजेच काय 2π आणि कॉस 2π कशाला म्हणतो आपण 360ला म्हणतो. ती व्हॅल्यू काय येणार आहे 1. म्हणजे लोअर लिमिटसुद्धा 1 आलेली आहे आणि अप्पर लिमिटसुद्धा 1 आलेली आहे. स्क्वेअर रूटमध्ये कॉस एक्सच्या प्लेसवर आपण काय पुट केलं तर टी म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे टी. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्सच्या प्लेसवर आपण काय घेतलेलं आहे 1 मायनस टी स्क्वेअर आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे मायनस डी टी आहे. कारण मायनस साइन एक्स डी एक्स इक्वल्स टू डी टी आलं तर म्हणजे हे मायनस इकडे जाणार आहे. मग डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे, डी टीची व्हॅल्यू काय भेटणार आहे, ह्याच्यामध्ये काय घ्यावं लागेल मायनस डी टी. म्हणजे साइन एक्स डी एक्सची व्हॅल्यू काय घ्यावं लागेल मायनस डी टी. आता इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 1 आलेले आहे. म्हणजे एक प्रॉपर्टी होती इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स असेल, पहिलीच प्रॉपर्टी होती बघा. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स जर असेल तर ह्याचं इंटिग्रेशन काय असते 0. म्हणजे सेम लिमिट जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय घेतो आपण 0 घेतो. ही सेम लिमिट आहे 1 to 1 आहे. जरी ए टू ए नसेल असं समजून घ्या, कॉन्स्टंट नंबर आहे, लिमिट सेम आहे म्हणजे आन्सर काय येणार ह्याच्यामध्ये 0. क्वेश्चन नंबर 5 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 1/5 + 4 cos x इंटू डी एक्स. आता ह्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे आपल्याला, अगोदर ॲज इट इज आय इक्वल्स टू इंटिग्रेशन घेऊन टाकायचं. इथं डायरेक्ट आपण नाही पुट करू शकत कॉस, पण आपण tan x/2 ही एक स्टेप लक्षात ठेवा. tan x/2च्या प्लेसवर आपण टी पुट करू शकतो. ह्याचा अर्थ tan x इक्वल्स टू आपल्याला हे 2 डिवाइडमध्ये इकडे जाऊन इंटूमध्ये भेटणार आहे म्हणजे 2t. ह्याचा अर्थ x इक्वल्स टू काय भेटणार आहे, हा tan पलीकडे जाऊन इन्व्हर्स बनतो x इक्वल्स टू tan इन्व्हर्स ऑफ 2t आणि ह्याच्यावरून आपण काय करू शकतो डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. xचा डेरिव्हेटिव्ह काय काढणार dx इक्वल्स टू हा 2 कॉन्स्टंट आहे साईडला घ्या. tan इन्व्हर्स ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो dt अपॉन 1 + t स्क्वेअर किंवा 1 + t स्क्वेअर इंटू dt आणि ही व्हॅल्यू आली dxची. आता cos xचा एक फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे 1 - t स्क्वेअर अपॉन 1 + t स्क्वेअर. x इक्वल्स टू π/2 असेल. आता अप्पर लिमिट मी अगोदर घेतली तर टीच्या प्लेसवर सुद्धा मला काय घ्यावं लागणार आहे, हे बघा टीच्या प्लेसवर सुद्धा tan x/2 घ्यावं लागणार आहे. टी इक्वल्स टू tan x/2 आणि एक्सची व्हॅल्यू काय ठेवायची π/4. इथं जर आपण व्हॅल्यू ठेवली तर परत इथं व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला π/4 आणि tan π/4ची व्हॅल्यू काय असणार आहे 1. सपोज x इक्वल्स टू आपण 0 ठेवलं तर टी इक्वल्स टू tan x/2 घेतलं तर tan 0 भेटणार आहे. म्हणजेच tan 0ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे 0 आहे. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम, आता लिमिट काय चेंज करायची, जिथं π/2 होतं तिथं आपल्याला काय घ्यायचं 1 म्हणजे वरी π/2 होतं, वरची लिमिट काय घ्यायची 1 आणि जिथं 0 होतं तिथं लिमिट काय घ्यायची आपल्याला 0 म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता वरच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा dxचा फॉर्म्युला म्हणजे dxच्या प्लेसवर काय पुट करायचं आपल्याला 2dt अपॉन 1 + t स्क्वेअर अपॉन 5 ॲज इट इज + 4 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये cos x. cos xच्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं 1 - t स्क्वेअर अपॉन 1 + t स्क्वेअर. आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं ह्याचं तर काय भेटणार आहे आपल्याला, इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर या 4 जर पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, हे 5 ॲज इट इज + 4 जर पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 4 - 4t स्क्वेअर अपॉन खाली काय भेटणार आहे 1 + t स्क्वेअर. आता 5 जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर 5 + 5 t स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर 5t स्क्वेअर + 4 - 4t स्क्वेअर अपॉनमध्ये काय भेटणार आहे 1 + t स्क्वेअर. आता हे 5t स्क्वेअर - t स्क्वेअर जर असेल तर हे येणार आहे 4t स्क्वेअर + 5 आणि +4 म्हणजेच 9. इथं काय येणार आहे टी स्क्वेअर. 5t स्क्वेअरमधून 4t स्क्वेअर गेले म्हणजेच काय राहते फक्त t स्क्वेअर + 5 + 4 केलं तर काय भेटणार आहे 9. म्हणजे ही स्टेप आपल्याला भेटणार आहे. तर हे जे दोन्ही बेसचे आहेत हे दोन्ही काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत. बघा इथं कॅन्सल केलेले आहेत आणि वरी फक्त काय राहणार आहे 2dt आणि बेसमध्ये काय राहणार आहे t स्क्वेअर + 9. आता 2 जर कॉन्स्टंट आहे 2 आपण काय करू शकतो बाहेर काढू शकतो. इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t स्क्वेअर + 9 म्हणजेच काय घेऊ शकतो आपण 3चा स्क्वेअर घेऊ शकतो. आता हे कोणत्या फॉर्ममध्ये आलेले 1/x² + a². हे 2 ॲज इट इज
असं जर असेल तर 1/a tan इनव्हर्स ऑफ x बाय a हा फॉर्म्युला आपण यूज करतो, म्हणजेच tan इनव्हर्स ऑफ t बाय a. आता इथं जर लिमिट पुट केली तर 2 ॲज इट इज ठेवा, 1/3 ॲज इट इज ठेवा. tan इनव्हर्स ऑफ t/3 च्या प्लेसवर काय घ्यायचं, tan इनव्हर्स ऑफ 1/3 मायनस tan इनव्हर्स ऑफ 0/3 म्हणजे तिकडे 0च येणार आहे. 2/3 ॲज इट इज, 2 ने जर 1/3 ला मल्टिप्लाय केलं तर काय भेटणार आहे आपल्याला 2/3 आणि tan इनव्हर्स ऑफ 1/3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 cos x upon 4 minus sin square x into dx. पुट sin x इक्वल्स टू टी. बघा sin x च्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं, टी, म्हणजेच cos x dx इक्वल्स टू काय भेटणार आहे, dt भेटणार आहे. याचा अर्थ टी ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे, sin x भेटलेली आहे. सपोज x इक्वल्स टू 5/4 जर असेल तर t इक्वल्स टू साइन यक्षच्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं, π/4 आणि साइन π/4 कशाला म्हणतो आपण, साइन 45 ला. ती व्हॅल्यू काय आहे 1/√2, म्हणजे अप्पर लिमिट आपली काय आलेली आहे 1/√2. आता x इक्वल्स टू जर आपण 0 पुट केलं तर इथं व्हॅल्यू काय येणार आहे, साइन 0 0च येणार आहे, म्हणजे लोअर लिमिट आलेली आहे 0, अप्पर लिमिट आलेली आहे 1/√2. इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर cos x dx च्या प्लेसवर आपण काय पुट करू शकतो, dt घेऊ शकतो. इथं काय घ्यायचं, dt अपॉन मध्ये 4 ला आपण 2 स्क्वेअर ह्या फॉर्ममध्ये पण घेऊ शकतो, मायनस साइन स्क्वेअर टी, साइनची व्हॅल्यू किती होती टी, आणि त्याचा स्क्वेअर जर म्हणलं तर 2 स्क्वेअर मायनस काय येणार आहे टी स्क्वेअर. हे पण कोणत्या फॉर्ममध्ये आलेले, 1/a मायनस एक्सच्या फॉर्ममध्ये आलेले, म्हणजेच 1/2a. 1/a मायनस एक्स असेल 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, तर आपण काय घेतो 1/2a लॉग 2 + a अपॉन 2 - a, आणि लिमिट काय आहे फ्रॉम 0 to 1/√2. आता 2 × 2 केलं तर आन्सर काय भेटणार आहे 4. लॉग ॲज इट इज 2 + t, टीची व्हॅल्यू काय घ्यायची 1/√2 अपॉन 2 - t, टीची व्हॅल्यू काय घ्यायची 1/√2 मायनस लॉग ऑफ, इथं जर 0 व्हॅल्यू ठेवली तर 2 + 0 आणि इथं सुद्धा 2 - 0 येणार आहेत. 1/4 ॲज इट इज, लॉग ॲज इट इज. आता इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथं कॅल्क्युलेशन करून काय येणार आहे 2√2 + 1 अपॉन 2√2 - 1, दोन्हींच्या अपॉनमध्ये √2 आहे, ते काय होणार आहेत नंतर कॅन्सल होणार आहेत. त्याच्यावरून आपण आन्सर काय करू शकतो 1/4 लॉग ऑफ 2√2 + 1 अपॉन 2√2 - 1. क्वेश्चन नंबर 7 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 cos x upon 1 + sin x आणि अनदर ब्रॅकेट 2 + sin x into dx. अगोदर लक्षात ठेवायचं की sin x च्या प्लेसवर t पुट करायचं, लगेच cos x म्हणजे वरचं फंक्शन आपलं dt आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. cos x dx च्या प्लेसवर, म्हणजे cos x dx जर आपण ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dt येणार आहे. आता x इक्वल्स टू π/2 आहे, याचा अर्थ t इक्वल्स टू साइन काय येणार आहे π/2, साइन π/2 ची व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे. सपोज x इक्वल्स टू 0, देन t इक्वल्स टू काय येणार आहे साइन 0, आणि साइन 0 ची व्हॅल्यू काय येणार आहे 0. लिमिट मग आपल्याला काय करायची, जिथं π/2 आहे तिथं लिमिट काय घ्यायची 1, आणि जिथं x आहे तिथं लिमिट काय घ्यायची, म्हणजे जिथं 0 आहे तिथं काय घ्यायची 0. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 dt ॲज इट इज, cos x dx च्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं dt अपॉन मध्ये 1 + sin tx, 1 + sin x म्हणजेच 1 + काय येणार आहे t, त्याच्यानंतर 2 + sin x, याचा अर्थ 2 + काय येणार आहे t येणार आहे, म्हणजेच हे फंक्शन आपल्याला भेटलेले. आता हे जे खालचं आहे न्यूमरेटरचं, सॉरी हे जे डिनॉमिनेटरचं आहे हेच वरी ॲडजस्ट करायचं, फक्त कॅन्सल करून काय आलं पाहिजे ह्याच्यामध्ये 1 आलं पाहिजे. हे जर आपण ॲडजस्ट केलं वरी, हे इथं 2 + 3 आणि इथं घेतलं 1 + t, कॅन्सलेशन करून ह्याचं आन्सर आपल्याला काय भेटलं पाहिजे 1 भेटलं पाहिजे. सपोज इथं आपण जर मायनस दिलं तर 2 - 1 आपल्याला 1 भेटणार आहे, आणि t - t आपल्याला 0 भेटणार आहे, म्हणजे 1 + 0 काय भेटणार आहे 1. ह्याचा अर्थ हे जे दोन्ही फंक्शन आपण वरी घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये काय देऊ शकतो मायनस साइन ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा इथं आपण काय घेऊ शकतो, इथं ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला म्हणजे मायनसचं साइन द्यायचं. आता ह्यानं जर ह्याला डिवाइड केलं पूर्णला तर हे 2 + t 2 + t काय होणार आहेत कॅन्सल, म्हणजेच 1/1 + t, लगेच सेपरेट लिमिट आणि इंटिग्रेशन घेऊन टाकलं. त्याच्यानंतर ह्यानं जर ह्याला डिवाइड केलं, ह्या -1/1 + t ने जर ह्याला डिवाइड केलं तर हे दोन्ही काय होणार आहेत कॅन्सल, म्हणजेच काय राहते 1/2 + t. ह्याचं जर आपण इंटिग्रेशन काढलं तर ह्याचं इंटिग्रेशन येते लॉग मॉड ऑफ 1 + t मायनस ह्याचं इंटिग्रेशन लॉग मॉड ऑफ 2 + t.
परत इथं जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर लॉग ऑफ 1 + 1 मायनस लॉग ऑफ 1 + 0 किंवा 0 + 1 सॉरी 1 + 0च येणार आहे, कारण टी वर ठेवायचं ना आपल्याला 0 मायनस परत इथं त्याच व्हॅल्यू ठेवायच्या लॉग ऑफ 2 + 1 येणार एकदा मायनस लॉग ऑफ 2 + काय येणार आहे 0 येणार आहे. हे दोन्हींची ॲडिशन केली तर लॉग 2 येणार आहे मायनस लॉग ऑफ 1 + 0 केलं तर लॉग 1 येणार आहे मायनस मायनसनं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. इथं येणार आहे लॉग 3 ॲडिशन जर आपण केली 2 + 1ची परत मायनसने ह्याला मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस काय येणार आहे प्लस लॉग इथं 2 + 0 केलं तर काय येणार आहे लॉग 2. आता ही लॉग 1 जे आहे कधी पण लक्षात ठेवायचं की लॉग 1ची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे हे लॉग 2 ॲज इट इज मायनस लॉग 3 ॲज इट इज प्लस लॉग 2 ॲज इट इज. लॉग ए मायनस लॉग बी जर असेल तर लॉग a/b करतो आपण म्हणजेच 2/3 प्लसमध्ये काय करायचं लॉग 2 आणि लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर लॉग ए इंटू काय करतो आपण बी म्हणजेच लॉग ऑफ 2 × 2 केलं तर काय येणार आहे 4 लॉग 4/3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 1/a² e⁻x + b² e⁻−x × dx मल्टिप्लाय बाय e⁻x. आता वरी आणि खाली दोन्ही साईडला जर आपण e⁻x न मल्टिप्लाय केलं इथं मल्टिप्लाय काय करायचं कारण वरी आपल्याला कोणतंच फंक्शन नाही दुसरं त्याच्यामुळे इथं काय करायचं हा e⁻−x जर आपल्याला कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय ह्याच्यामध्ये करावं लागणार आहे. बघा e⁻x वरी जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं आणि अपॉनमध्ये a² e⁻x इथं होता ऑलरेडी आणि परत जर आपल्याला e⁻x न मल्टिप्लाय करायचं असेल तर e⁻x चा आपण काय घेऊ शकतो स्क्वेअर घेऊ शकतो म्हणजे इथं काय आला e⁻x चा स्क्वेअर प्लस बी ॲज इट इज e⁻−x आहे आणि ह्याला जर आपण e⁻x न मल्टिप्लाय केलं हे -x आणि +x काय होणार आहे e⁻0 येणार आहे म्हणजे -x + x केलं तर e⁻ आपल्याला काय भेटणार आहे 0 आणि e⁻0 ची व्हॅल्यू काय भेटणार आहे 1 भेटणार आहे e⁻0 ची व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर e⁻x = सपोज आपण t पुट केलं तर e⁻x dx काय येणार आहे dt येणार आहे. आता x = 1 लिमिट आहे आणि x = -1 आहे. सपोज अप्पर लिमिट आपण घेतली 1 तर t = काय आहे e⁻x t = e⁻x प्लेसवर सपोज आपण 1 पुट केलं तर t = काय आलं e म्हणजे अप्पर लिमिट आपल्याला काय भेटली e आणि लोअर लिमिट काय भेटणार आहे t = काय भेटणार आहे आपल्याला t = e⁻−1 भेटणार आहे आणि e⁻−1 ला आपण 1/e घेऊ शकतो. याचा अर्थ अप्पर लिमिट लोअर लिमिट काय आलेली आहे 1/e. इथं घ्यायचं e⁻x dx च्या प्लेसवर काय पुट करायचं dt a² ॲज इट इज e⁻x ब्रॅकेटचा स्क्वेअर e⁻x ची व्हॅल्यू आपण काय पुट केली ती t म्हणजे t चा काय येणार आहे स्क्वेअर आणि प्लसमध्ये b² ॲज इट इज. इंटिग्रेशन फ्रॉम 1/e to e a² t² जर असेल तर आपण ह्याच्यामध्ये काय घेऊ शकतो at ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊ शकतो हे इथं प्लस बीचा स्क्वेअर. आता हे 1/a ह्याच्यातून जर आपण बाहेर काढले तर हे 1/a ॲज इट इज इथं काय घेऊ शकतो आपण 1/b म्हणजे हे x² + a² च्या फॉर्ममध्ये जर असेल तर 1/a tan इनव्हर्स ऑफ x/a x ची व्हॅल्यू काय आहे 80 अपॉन काय करायचं a म्हणजेच काय आहे b. इथं जर आपण परत व्हॅल्यू पुट केल्या तर 1/ab ॲज इट इज केलं मल्टिप्लाय केलं इथं. त्याच्यानंतर हे tan इनव्हर्स ॲज इट इज आता एकदा व्हॅल्यू आपल्याला e ठेवायची आणि एकदा 1/e ठेवायची. टीच्या जागेवर समजा आपण e ठेवलं तर a/b भेटणार आहे मायनस परत आपल्याला काय घ्यायचं 1/ab tan इनव्हर्स ऑफ आता व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला 1/e म्हणजे a × 1/e अपॉनमध्ये जर b आपण घेतलं तर हे e कुठं जाणार आहे खाली म्हणजेच a/eb भेटणार आहे किंवा be भेटणार आहे. इथं आन्सर काय भेटलं a/b. ओके.